ठेवीदारांच्या या सगळ्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत आणि सकाळपासून अशा अनेक ठेवीदारांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना किती मोठ्या आर्थिक आणि मानसिक ताणाला सहन करावं लागतंय हे आम्ही आता पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आपण पुन्हा एकदा जातोय आमच्या प्रतिनिधींकडे आणि सुरुवातीला त्यात जातोय विजय देसाई आता आपल्या सोबत आहेत आणि त्यानंतर स्वाती लोखंडेंकडे आपण जाणार आहोत। विजय, सकाळपासून देखील आपण इथल्या या भागातल्या ठेवीदारांच्या समस्या जाणून घेतोय, त्यांनी आता कुठपर्यंत त्यांचा संघर्ष पोहोचलाय याविषयी देखील सविस्तर सांगायला सांगा। रेणुका, मी आहे आता नालासोपाऱ्याच्या पीएमसी बँकेच्या समोर। या ठिकाणी अनेक ठेवीदार आहेत, त्यांचे लाखो रुपये यामध्ये अडकलेले आहेत। त्यांनी कुठचाही राजकारणी ठेवलेलं नाही, कुठचं ऑफिस ठेवलेलं नाही, कोणताही पोलीस स्टेशन असं ठेवलेलं नाही। सगळीकडे ते जाऊन आलेले, परंतु अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। 14 महिने झालेले आहेत। सगळ्यांचे अनेक जणांनी आपली जी पुंजी होती ती बाहेर ह्या बँकेमध्ये ठेवली होती। आज त्यांचे जीवन कसं जगायचं याकडे त्यांचं हे लक्ष लागलेलं आहे। माझ्यासोबत आता एक ठेवीदार आहेत ज्यांनी व्हीआरएस घेतलेले आणि त्यांची जी पुंजी होती त्यांच्याकडे या बँकेमध्ये ठेवली आहे। मला सांगा, काय सांगाल या पूर्ण ह्याच्यामध्ये? मी 2017 साली व्हीआरएस घेतली आणि डिसेंबर 2017ला या बँकेमध्ये माझं ऑलमोस्ट हाफ अमाऊंट ऑफ माय रिटायरमेंट ड्यूज मी या बँकेत ठेवले। केवळ बँक ऑफिसच्या घराजवळ आहे आणि बँकेचं टायमिंग सुटेबल आहे, बँकेची सर्व्हिस चांगली आहे, हा एकच हे होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेला फॉरेक्स बिझनेसचा पण हे आहे, लायसन्स आहे। त्याच्यामुळे अशा बँका बंद होतील वगैरे असं कधी स्वप्नात पण आम्हाला वाटलं नव्हतं। आणि ऑल ऑफ ए सडन अचानक 23 सप्टेंबरला बँकेला 35A लावला। आज 14 महिने झाले आम्ही पिलर टू द पोस्ट आम्ही धावतोय। अक्षरशः रोज आमची झोप पूर्णपणे उडाली आहे की आपण ठेवलेल्या पैशाचं काय होणार। आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झालाय, त्यातले आपण जरी धरलं की 25 लोक वयोवृद्ध आहेत म्हणून गेले, काही आजाराने गेले, पण उरलेले 75 लोक तर या चिंतेने गेलेत 100% की माझा पैसा मला कधी मिळणार आणि मिळेल तर तो मिळणार की नाही आणि मिळेल तर तो किती मिळेल। तर असं वाटत नाही का की बँकांमध्ये पैसा ठेवणं आता हे किती रिस्की झालेलं आहे की कोऑपरेटिव्ह बँका जर का कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे ठेवणं हे इतकं जर रिस्की असेल तर तुम्ही प्रत्येक कोऑपरेटिव्ह बँकेने एफडी रिसीटवर हे मेन्शन करावं की तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पैसे ठेवा। उद्या बँकेचं जर काही झालं तर तुमचे पैशाची हमी आम्ही घेणार नाही असं त्यांनी त्याच्यात मेन्शन करावं, म्हणजे लोक विचार करतील की कोऑपरेटिव्ह बँकेकडे जावं की नाही। आज तुमच्या प्रायव्हेट बँका, नॅशनल ज्या प्रायव्हेट बँका ज्या मोठी मोठी जी नावं आहेत त्या प्रायव्हेट बँका छोट्या छोट्या रिमोट एरियाजमध्ये या बँका नाही आहेत, जिथे पतपेढ्या चालतात, जिथे कोऑपरेटिव्ह बँका चालतात। अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांनी काय करायचं? तिथे रुरल एरियामध्ये जर तुम्ही कोऑपरेटिव्ह बँका लोक कुठे जातील? हायफाय नॅशनल प्रायव्हेट बँका त्या पोचतील का त्यांच्यापर्यंत? त्यामुळे तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांच्या ठेवीधारकांना ती हमी द्यायला पाहिजे। आमच्याकडे सुरक्षित आहे, आम्ही आज रोज करतोय। आपण पुन्हा एकदा विजय यांच्याकडे जाणार आहोत। इथला आवाज आपल्याला स्पष्टपणे येऊ शकत नाहीये, पण आपण पुन्हा एकदा जातोय। स्वाती आता आपल्या सोबत आहे। स्वाती, डॉक्टर कांचन यांनी मगाशी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की जर राजकीय नेत्यांना इतर सगळ्या कारणांसाठी पुढाकार घेता येतो, राजकारण करता येतं, मग एक लोकप्रतिनिधी म्हणून ते जनतेचा विचार करत नाहीत का? आणि या संदर्भात शिवसेना नेत्यांची किंवा इतर कोणकोणत्या नेत्यांची त्यांनी बातचीत केली होती, हा प्रश्नाची तड लावण्यासाठी कुठपर्यंत त्यांनी आतापर्यंत संघर्ष केलाय, सविस्तर सांगाल? नक्कीच त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत डॉक्टर कांचन यांच्याकडे आणि अधिकचे प्रश्न त्यांना विचारू की त्यांनी आतापर्यंत कुणाकुणाची भेट घेतली आहे। पण अशीच काहीशी भावना अनेक म्हणजे कांचन यांनी जी आक्रमक भूमिका मांडली अशीच काहीशी इथल्या लोकांची भूमिका आहे। पण थेट जाऊया यांच्याकडे। मला सांगा, तुमचं नाव काय आणि आता या क्षणी तुमची भावना काय? मी अस्मिता इनामदार। ज्या दिवशी बँक बंद झाली त्या दिवशी सन्माननीय साहेबांनी सांगितलं, मॅडम 2 दिवसात बँक चालू होणार आहे। सन्माननीय साहेब? मानना खासगी आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं की 2 दिवसात बँक चालू होईल। या सगळ्या सिनियर सिटीजनला मी थांबवलं, मेंटली त्यांना स्ट्रॉंग केलं। आता मी या सिनियरला काय उत्तर देऊ की तुम्ही स्वतः खातेदार आहात, तुम्ही सगळीकडे गेलात? मी सर्व ठिकाणी जाऊन आले, सर्व ठिकाणून शेट्टी साहेबांकडे जाऊन आले। शेट्टी साहेबांनी पण आरबीआयला लेटर दिलं, पीएम ऑफिसमधनं पण याचे रिप्लाय झाले, पण कुठेही काहीही हालचाली नाही। आम्ही बँक मर्ज करतो आहे इथपर्यंत। मला एकच प्रश्न विचारावा असा वाटतो की जर यांचं सरकार आहे
तर मग हा एवढा लेट का? म्हणजे आमचं काय म्हणजे क्रिकेटचं मैदान बनवलंय का खातेदारांचं? याचा चेंडू त्याच्या ह्याच्यात, त्याचा चेंडू त्याच्या ह्याच्यात. आज पण आम्ही ते सांगितलं. आता ह्या सिनियर सिटीजनला मी काय उत्तर द्यायचं? सकाळी 10 तुमचा वाजता प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहेच म्हणा की बाकीच्यांचं तर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा आपापसात समन्वय नाही आहे, टोलवाटोलवी करतायत. पहिलं स्टेट गव्हर्नमेंटच्या फंडिंगचा प्रश्न आहे. आधी काही आश्वासनं दिली गेली होती की 500 कोटी रुपये या मर्जरसाठी दिले जातील म्हणून, त्याचाही काही पत्ता नाही आहे. आणि आता MSC बँकेने प्रपोजल जानेवारीमध्ये सबमिट केलं. आता 1 वर्ष होत आलं तरी काही निष्पन्न नाही आहे. रिझर्व्ह बँक ज्यावेळेला डायरेक्शन लावते त्यावेळेला प्रेस रिलीज करते, पण ज्यावेळेला मर्जर प्रपोजल येतं, लोकांच्या आकांक्षा वाढतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं प्रेस रिलीज होत नाही. मग असं का असं वाटतं? हां, म्हणजे ह्या बाबतीत सुद्धा रिझर्व्ह बँकेने प्रेस रिलीज करून आश्वस्त करायला पाहिजे की असं असं प्रपोजल आमच्याकडे आलेलं आहे, आम्ही त्यांची स्क्रुटिनी करतो. या बाबतीत काहीही होताना दिसत नाही. रिझर्व्ह बँकेकडनं यांना अपेक्षा आहे की या पद्धतीची जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत ही रिझर्व्ह बँकेने द्यावी, कारण शेवटीला या सगळ्या बँकांवर नियंत्रण असतं हे रिझर्व्ह बँकेचं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं शरद बुवा नाव आहे. मी 95 साली या बँकेमध्ये खातं उघडलं. दहिसर कांदरपाडा शाखेमध्ये माझं खातं आहे. सध्या माझे मिसेसची आणि माझी तब्येत बरेचसे रोग आम्हाला त्रासलेले आहे आणि त्यामुळे आमचा जो रिटायरमेंट फंड आहे हा देखील आमचा अडकलेला आहे. तो हक्कच आहे ना, कारण ही आयुष्यभराची त्यांची कमाई आहे. मला सांगा की डॉक्टर कांचन, हां बोला. मी डॉक्टर महाल आहे. माझं स्वतःचं अकाउंट आहे, ज्याने मी स्वतः सिनियर सिटीजन आहे. पण ती गोष्ट वेगळीच आहे. डॉक्टर या नात्याने माझ्याकडे बरेच सिनियर सिटीजन ह्या बँकेचे जे खातेदार आहेत ते माझ्याकडे येतात आणि मी बघतोय त्यांची परिस्थिती एकदम आर्थिक स्थितीत येतात, दयनीय स्थिती आहे. म्हणजे त्यांचे स्वतःचे पैसे बँकेत अडकलेले असताना त्यांना औषधोपचारासाठी पैसे त्यांच्याकडे पैसा ते ट्रीटमेंट करू शकत नाही स्वतःची. आणि आता मला नक्की आकडा माहीत नाही, पण बरेच जणांचे मृत्यू पण झालेले आहेत या 16 जण इथे आपल्या इथले, म्हणजे काही तरुण मुलं सुद्धा हार्ट अटॅकनी गेली आहेत. काही जणांची आत्महत्या झाल्याचे पण काही जणांनी आत्महत्या सुद्धा केली आहे. घर चालवू शकत नाही. आता लॉकडाऊन मध्ये लोकांना आत्महत्या कराव्या लागल्या. परवाची एक केस आहे इथली, या खातेदार अभिनव नगरची. ते सिनियर सिटीजन, त्यांना या टेन्शननी पॅरालिसिसचा अटॅक आला. थोडेफार पैसे मिळाले, पॅरालिसिसचा अटॅक आला. मुलगा अमेरिकेला आहे म्हणून त्यांनी एक केअरटेकर ठेवला. त्याच्यात त्यांना कोरोना झाला आणि ती व्यक्ती कोरोनामध्ये गेली आहे. म्हणजे हे जे गंभीर आणि जटिल प्रश्न आहेत. डॉक्टर कांचन, मला सांगा की तुम्ही आतापर्यंत सगळ्यांचे म्हणजे सगळ्या पॉलिटिशियनचे उंबरठे झिजवले पण प्रत्यक्षात काही उत्तर मिळत नाही. आता सरकार म्हणजे सरकारमध्ये ज्या तुम्ही पॉलिटिशियनची नावं घेतली, ज्या तुम्ही राजकारण्यांची नावं घेतली, सत्तेचा एक भाग आहेत. असं असताना तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला न्याय का मिळत नाही? तेच म्हणायचं. आज मला हे सांगा, नवनीत राणा यांनी हा मुद्दा संसदेत मांडलेला आहे. त्यांनी म्हणजे अडसूळ साहेबांना तिथे संसदेत त्यांच्याविषयी गाऱ्हाणं मांडलं होतं. त्यावर कोणीही काहीही आक्षेप घेतला नाही किंवा त्यावर अजूनही उत्तर नाही आलेलं आहे. ठीक आहे, अमरावती मतदारसंघातनं अडसूळ होते तेव्हा ते आता पडले आहेत. नवनीत राणा तिकडे आता आलेले आहेत खासदार म्हणून आणि त्यांनी भरपूर प्रयत्न आमच्यासाठी केले आहेत, पण त्यातूनही अजून निष्पन्न मिळालेलं नाही आहे. तसंच इकडे आम्ही म्हणजे माननीय शरद पवार साहेबांपासनं, दरेकर साहेबांपासनं राज ठाकरेंपर्यंत गेलेलो आहे. आजपर्यंत आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांनी अजूनही भेटीची वेळ दिली नाहीये. कोरोना काळामध्ये आपण आतापर्यंत बघतोय. बोला बोला. आज आम्ही त्यांचं सरकार असून आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या दारात काहीही जागा नाही मिळाली आहे अजून. संजना घाडी सारख्यांसोबत आम्ही त्यांना भरपूर प्रयत्न करायला लावलेत. संजना घाडी मॅडमनेही भरपूर प्रयत्न केले आहेत, पण आजपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंची उंबरठे झिजवले नाहीयेत आणि आम्हाला ती इच्छा आहे की लवकरात लवकर आमचे प्रश्न त्यांनी मांडावेत. कोरोनाशी लढत देताना माझं कुटुंब माझं सरकार अशा पद्धतीच्या अनेक खरं तर स्लोगन्स तयार केले गेले. तर जेव्हा या सगळ्या जनतेचा प्रश्न समोर येतोय तेव्हा मग माझं सरकार माझी जनता किंवा माझं कुटुंब माझं सरकार असं नाही म्हणतायत का? आणि अजूनही उद्धव ठाकरेंनी वेळ दिलेली नाही असं यांचं म्हणणं आहे. अनेकदा त्यांनी वेळेची मागणी केली होती. तुम्ही पत्र लिहिलं होतं, काय केलं होतं? आम्ही माझ्याकडे आहेत, सर्वांना पत्र लिहिले आहेत आणि मेन माणूसच जर ऐकणारा नसेल तर काय करणार? शेट्टी साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले. तुम्ही सांगा. माझी आई रिटायर झाले आणि रिटायर झाल्यावर याचे पैसे सगळे ह्याच्यात ठेवले आणि ही बँक बंद झाली. अटॅक तर राहिला, आम्ही होतो सांभाळायला तेवढं, पण अजूनही टेन्शनमध्येच आहे. काय करायचं पुढे? प्रश्न हाच आहे रेणुका की करायचं काय? एक तर आयुष्यभर खस्ता खात पैसा जमवला, पैसा
पुढचं आयुष्य सुरळीत जावं म्हणून आणि तो या स्वाती, बँकांमध्ये आणि या अडकला. सगळ्यामध्ये अनेक गंभीर बाब अशी आहे की तरुण वयातली मुलं असतील किंवा आणखीन कोणानी आत्महत्या त्यांना करावी लागते आणि स्वतःच्या उपचारासाठी त्यांना पैसे मिळू शकत नाही. त्यांना एकच प्रश्न विचारावा वाटतो की आमच्या आयुष्याशी खेळल्याबद्दल, तुमच्यावर मनुष्यवधाचा किंवा आमच्या आयुष्याशी हेळसांड केल्याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे का, नंतर तरी कारवाई होईल असं त्यांना वाटतंय का? नक्कीच आपण त्यांच्याकडनं हे घेऊया, कारण आतापर्यंत नुसता पैसाच जातो नाही तर अनेक जण जीवानिशी जात आहेत. तर मला आत्महत्या करण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. अरे बापरे, असं का म्हणताय अरे तुम्ही? पण पैसेच अडकले सगळे, सर्व्हिसचे पैसे, माझे फंडाचे पैसे सगळे इकडे अडकले. आणि ही बँक चांगली आहे म्हणून आम्ही इथे ठेवलेले, आणि ही रविवारी चालू असते म्हणून आम्हाला फार उपयोग होतो. हा, काय संबंध? आणि आता वाटते का की आता अनेक- दरवेळी ते काय सांगतात माहिती आहे, पुढच्या महिन्यात चालू होणार आहे, दुसऱ्या वर्षात चालू होणार, तिसऱ्या वर्ष, हे काय चाललंय? बरं, तुम्ही सांगा. ज्यांना कर्ज दिली गेली त्यांची यादी आम्ही मागितली साहेबांकडे, ते द्यायला तयार नाहीत. त्यांनी ती सगळ्यांची यादी बोर्डावर लावावी बँकेत, किती कर्ज दिलं गेलं, किती रिकवर आणि झालं, या कर्जदारांकडे तुम्ही जाल सरळ, असं तुमचं म्हणणं आहे? काहीतरी व्यवस्था होऊ शकेल त्याची ना. बरं, मला पण सांगा त्यांनी की यादी या त्यांनी यादी बँकमध्ये लावावी, किती इंटरेस्ट बाकी आहे, काही काही कर्जांची ॲड्रेसेस अवेलेबल नाहीत, ते काही काही कर्ज ॲड्रेस अवेलेबल नाही, अशी बातम्या आहेत. तर म्हणजे अनेक कर्जदार असा पैसा घेऊन सरळ पळून गेलेत किंवा ज्यांनी कोणी हप्ते भरले नाहीत, त्यामुळे हा सगळा जो काही इतकं मोठं संकट आलंय बँकावर, त्यांची यादी मिळत नाही. पण सांगा की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले, म्हणजे त्यात कुणी हार्ट अटॅकने गेलं तर कुणी जीव दिला, तर या सगळ्यांवर म्हणजे जे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे का, असं वाटतं का? हो जरूर, बरोबर केलाच पाहिजे. मनुष्यवधाचा नक्की त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाच पाहिजे. हा, सर्व सर्व हो, आपण सर्व 5,000 महिन्याला मिळत नाही. 5,000 रुपये द्या ना महिन्याला. हा, 5,000 रुपये महिन्याला द्या ना. यांची उद्विग्न मनस्थिती आपण बघितली. यांचा जो विचार आहे तो खरं अत्यंत आत्मघातकी आहे किंवा आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा की स्वतःचा पैसा असताना पण मिळत नाही आणि त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं अनेकांचं म्हणणं. अनेकांनी आत्महत्या पण केल्या आहेत आणि त्यामुळे खरंच आहे की या सगळ्याला जबाबदार जी यंत्रणा आहे त्यांच्यावर नक्कीच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल केलाच पाहिजे, पण कठोरात कठोर शिक्षा होऊन या सगळ्यांना त्यांचा पैसा वेळेत मिळेल हे खरं तर बघणं गरजेचं आहे. अगदी स्वाती, आणि आपण पुन्हा एकदा प्रणाली आता आपल्या सोबत आहे. प्रणाली, तिथले देखील लोक आता जे तुमच्या सोबत उपस्थित आहेत त्यांचं देखील व्यथा आपण ऐकतोय. आयुष्यभराच्या म्हणजे एकीकडे कमाई आणि स्वतःच्याच उपचारांसाठी ज्याच्यासाठी आपण पैसा गुंतवला तोच आपल्याला जेव्हा गरजेचा आहे तेव्हा मिळत नाहीये. इथे जो प्रश्न विचारला तोच त्यांना असं वाटतं की तिथे देखील उपस्थित झाला पाहिजे की आपण एक विश्वास ठेवलेला असतो, ते नातं असतं आणि त्यालाच तडा जाताना इथे त्यांना देखील या सगळ्याच त्रासाला सामोरं जावं लागतंय. काय कठोर कारवाईची हे सगळेजण मागणी करतात? मुळातच आपण जर कराड जनता सहकारी बँकेचं बघितलं तर 310 कोटी रुपयांचं त्यांनी लॉस दाखवलेलं आहे आणि हे यापैकी 290 कोटी जवळपास रुपये जे आहेत त्याचं कर्ज केवळ 4 लोकांना देण्यात आलंय. मुळात या 4 लोकांना जेव्हा तुम्ही कर्ज देता त्यावेळेला त्यांच्याकडे तारण आहे किंवा नाही या गोष्टीची सुद्धा विचारपूस केली गेली नाही आणि त्याचा परिणाम असा झालाय की आता ज्या लोकांचे पैसे इथं अडकलेले आहेत त्या लोकांचे पैसे तरी मिळणार आहेत का हे त्यांना माहिती नाही. आणखी एक नवीन ग्राहक आलेले आहेत ज्यांचे इथं खाते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपके कितने पैसे हैं और अभी आप क्या सोच रही हैं? नहीं, अभी हमारा तो अकाउंट बहुत पुराना है, ऐसे बहुत पहले से है. जब ये बंद हुआ तब से तभी मीन्स अचानक से हमें बताया गया. ऐसे भी नहीं कि अगर रिजर्व बैंक को अगर ये पता है कि इतना सब लॉसेस चल रहा है तो वो पहले ही मीन्स एक रिस्ट्रिक्शन या तो फिर पहले ही बोलना चाहिए. कस्टमर्स को ये विथहोल्ड करके उनके पैसे विथहोल्ड करके मतलब नहीं बनता. हम लोग ट्रस्ट करते बैंक में, इसलिए हम लोग यहाँ पर रखते, अकाउंट खोलते हैं, लेकिन फिर उसमें ट्रस्ट चला जाता है. तो मतलब बैंकिंग का सिस्टम मीन्स कितना वैलिड है. मतलब अगर बैंक से ही विश्वास उड़ जाता है तो मतलब अपनों मीन्स फिर हम लोग थोड़ी घर पे हम नहीं रख सकते ना. पिछले 2-3 सालों में अगर हम देखें तो 4-5 बैंक के साथ ऐसा हुआ है. तो आपको लगता है कि पूरा बैंकिंग सिस्टम से लोगों का विश्वास उठता जा रहा है और जो लोग इसके लिए जिम्मेदार है क्या वाकई में उन पर कार्रवाई होती है? एक्चुअली में मुझे वो अभी पता नहीं होता है कि नहीं, लेकिन ये होना चाहिए और ये क्लियर कट मीन्स एक क्लियरेंस होना चाहिए. कस्टमर्स को पता रहना चाहिए कि कितना क्या है करके सिचुएशन पहले ही बता होना चाहिए तो हम लोग इन्वेस्ट करेंगे. जब तक हमें नहीं पता हम लोग अभी कैसे अभी प्रणाली, तुला थोडंसं थांबवते कारण आता महत्वाचं म्हणजे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आता आपल्या सोबत आहेत. सहकारी बँकांचा प्रश्न आता आपण लावून धरतोय. बाळासाहेब पाटील, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये. तुम्ही जर चर्चा ऐकली असतील आतापर्यंत तर कशा रीतीने सगळ्या ठेवीदारांना प्रचंड
हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. हा मुद्दा तुमच्या दरबारी तर नक्की पोहोचला असेल. तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय? तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? काल संध्याकाळी कराडच्या जनता बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेने रद्द केलं. गेले 4 वर्ष या बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध होते आणि या 4 वर्षाच्या काळामध्ये या बँकेमध्ये सुधारणा झाली नाही, त्यामुळे हे लायसन रद्द केलं आहे. ही बँक कराड परिसरातली सर्वात जुनी अशा प्रकारची बँक आहे आणि 1,99,000 जवळ त्याचे ठेवीदार आहेत आणि त्या ठेवी 531 कोटी रकमेच्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे ठेवी आहेत आणि लायसन रद्द झालेलं आहे. त्यामुळे इथून पुढे या बँकेचं अस्तित्व राहणार नाही. परंतु जे साधारणपणे वैयक्तिक ठेवी ज्या आहेत 5 लाखापर्यंतच्या, त्याची हमी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईनप्रमाणे सहकार विभागानं काल त्याच्यावर व्यावसायिकाची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये एकंदर याची सर्व माहिती रिझर्व्ह बँकेला कळवण्यात येईल आणि आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 99% लोकांच्या ठेवी त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मिळतील. एक गोष्ट खरं आहे की आपण मगाशी चर्चेमध्ये मी थोडंसं ऐकलं की काही कर्ज जी वाटप झालेलं आहे त्याचं तारणही घेतलं गेलं नाही, त्याची वसुली त्या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळे ही सर्वात जुनी बँक या ठिकाणी अडचणीत आलेली आहे. बाळासाहेब पाटील, पण एकीकडे आपण या सगळ्या खातेदारांच्या समस्या बघतोय. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही एक विश्वासाने त्या बँकेमध्ये पैसा गुंतवला, आता आमचे पैसे कधीपर्यंत मिळतील याचं तुम्ही आश्वासन काही देऊ शकता का? रिझर्व्ह बँकेची जी मार्गदर्शक तत्व आहे त्याप्रमाणे साधारणपणे 3 महिन्यामध्ये आमच्या सहकार विभागाच्या वतीने ही माहिती त्या ठिकाणी दिली जाईल आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे 3 महिन्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल आणि तुम्ही असं आश्वासन देताय की जितक्या ठेवीदारांचे तब्बल 29 शाखा आहेत, जवळजवळ 32,000 ठेवीदार आहेत, या सगळ्यांना आपण आश्वस्त करू शकतो. न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठातून तुम्ही हे आश्वस्त करू शकता या सगळ्या ठेवीदारांना? आता त्या ठेवीदार मुळात 1,99,000 ठेवीदार आहेत आणि साधारणपणे 99% ठेवीदारांची रक्कम ही 5 लाखाच्या आतली आहे आणि त्यामुळे ती त्यांना परत मिळू शकते. म्हणजे तुम्ही आश्वस्त करताय की या सगळ्या बँकांमध्ये तुम्ही ज्या ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत पैसा गुंतवलाय त्यांना आता व्यवस्थितरित्या त्यांचा पैसा पूर्णपणे मिळू शकेल? मिळू शकेल. तुम्ही निश्चित आश्वासन देताय, पण हे झालं कराड बँकेबद्दल. तुम्ही म्हणताय की 3 महिन्यानंतर कारवाई सुरू होईल आणि हा पैसा मिळू शकेल, हे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. पण बाळासाहेब पाटील, इतर अनेक बँकांमधले आम्ही ठेवीदारांचे प्रश्न ऐकतोय. आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे विश्वास ठेवून पैसे गुंतवलेत आणि आयुष्यभराची कमाई त्यांना मिळताना दिसत नाहीये. किती जणांना म्हणजे आजारी आहेत, आमच्या प्रतिनिधी जसं माहिती सांगतायत. कित्येक ठिकाणी तर बायपास सर्जरीसाठी त्यांच्याकडे पैसा नाहीये. या सगळ्याला कोण जबाबदार आहे आणि या सगळ्यात काय कारवाई होताना तुमच्याकडून, तुमच्या विभागाकडून दिसतेय? यामध्ये बँकेचे ज्या त्या बँकेचे संचालक मंडळ हे त्याला जबाबदार आहे आणि साधारणपणे व्यावसायिक आल्यानंतर किंवा प्रशासक आल्यानंतर मेडिकल करण्यासाठी जो वसूल होतो तो त्या ठिकाणी दिला जातो. काही ठिकाणी जर तसं झालं नसेल, प्रशासनाकडून तसं कारवाई झाली नसेल तर आम्ही तशा प्रकारच्या सक्त सूचना देऊ. पहिलं प्राधान्य हे मेडिकलसाठी त्या ठिकाणी आहे. बाळासाहेब पाटील, प्रश्न असा उपस्थित होतोय की मग मेडिकल इमर्जन्सी येण्याची वाट बघतायत का सगळेजण? कारण आता आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे सांगत होत्या तिथे की तिथे मोठ्या प्रमाणात म्हणजे सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आतापर्यंत शरद पवारांपर्यंत हे सगळेजण नागरिक जाऊन आले तरी त्यांना दाद मिळत नाहीये. मुळामध्ये हा आर्थिक विषय आहे आणि आर्थिक विषयामध्ये बँकेचं चुकीचं नियोजन झाल्यामुळे प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळे कायद्याची तरतूद त्याप्रमाणे मेडिकलसाठी त्या ठिकाणी रक्कम दिली जाते. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल त्यांना देखील काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रणाली, प्रणाली, तू थेट त्यांना प्रश्न विचारू शकतेस.
मला सरांना प्रश्न असा विचारायचा आहे की स्टेट बँकेची जी इन्शुरन्स या सगळे जे ठेवीदार आहेत, जे ठेवीदार इतर ठेवी ठेवतात किंवा त्यांच्याकडनं जे प्रीमियम घेतलं जातं किंवा इन्शुरन्स जो घेतला जातो तो घेताना पूर्ण अमाऊंटवर घेतला जातो, परंतु ज्या वेळेला या ठेवीदारांना पैसे परत करायची वेळ येते, ज्यावेळेला एखादी बँक अशी बुडीत निघते किंवा तिच्यावर प्रशासक नेमला जातो, तेव्हा केवळ 5 लाख रुपये प्रत्येकी दिले जातात. आता आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तर अनेक सोसायटींनी त्यांचे पैसे इथं ठेवलेले आहेत. 30 लाख रुपये आहेत, कोणाचे 70 लाख रुपये आहेत. आता त्यापैकी त्यांना केवळ 5 लाख रुपये मिळणार आहे. मग उर्वरित जी रक्कम आहे त्याचं काय होणार? दुसरं की जर इन्शुरन्स घेताना सगळ्या रकमेवर इन्शुरन्स घेतला जातो तर मग पैसे परत करताना सगळे पैसे का परत केले जात नाही? नाही, मुळामध्ये असे पूर्वी 1 लाखाची मर्यादा त्या ठिकाणी होती. आता अलीकडच्या काळामध्ये 5 लाख केलेले आहे. सर माझा मुद्दा असा आहे की मी एक सामान्य ठेवीदार म्हणून जर या बँकेमध्ये 10 लाख रुपये समजा ठेवलेले आहेत, ज्या वेळेला ती बँक बुडीत निघते त्यावेळेला मला त्यातले 5 लाख रुपये मिळतात, उर्वरित रक्कम मला मिळत नाही, म्हणजे तेवढा माझा लॉस होतो. दुसरं जितके वर्ष ती बँक ही सगळी प्रोसिजर होत असते त्याचा 1 रुपयाचा मला व्याज मिळत नाही. या बाबतीमध्ये आरबीआयची जी लाईन आहेत, गाईडलाईन आहेत, त्याप्रमाणे कारवाई त्यामध्ये होते. सर आरबीआयच्या गाईडलाईन नुसार जरी काम होत असलं तरी मुद्दा असा आहे की सर्वसामान्य ठेवीदार म्हणून मी विश्वासानं पैसे ठेवते, पण काही मोजके लोक म्हणजे संचालक मंडळ असेल किंवा कर्ज बुडवणारी लोक असतील, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा सर्वसामान्य ग्राहक म्हणून किंवा सर्वसामान्य ठेवीदार म्हणून मला कधीपर्यंत भोगावी लागणार आणि मी का भोगायची, हा मूळ मुद्दा आहे. मग या संदर्भात काही केलं जाऊ शकत नाही का? या बाबतीमध्ये या ठेवी दिल्यानंतर त्या ज्या बँकेच्या संचालक दोष आहेत त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई केली जाते. सर अशा कारवाईची काही उदाहरणं आपण देऊ शकाल का? किती कारवाई झाल्या आहेत आतापर्यंत? आपण बघा ना, चेक करा ना. नाही, कारवाई होतात ना, त्यामध्ये कारवाई होतात. त्यांच्या प्रॉपर्टी सील केल्या जातात, प्रॉपर्टी विकल्या जातात संचालक मंडळाच्या. सर पण प्रॉपर्टी सील केल्या जातात आणि त्याच्यातून जो निधी ठेवीदार. हा स्वाती. सर नमस्कार पाटीलजी, मी स्वाती लोखंडे. खरं तर मी आता बोरिवलीमध्ये आहे आणि माझ्याबरोबर पीएमसी आणि सिटी बँकेचे ठेवीदार आहेत. तर त्यांच्यासाठी मी काही प्रश्न विचारण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनंच एक प्रश्न घेऊया, कारण 29,000 खातेदार एकट्या या सिटी बँकेचे आहेत. अशा असताना आपण त्यांच्याकडनंच प्रश्न घेऊया, थेट तुम्हाला विचारतात. डॉक्टर कांचन, काय आहे तुमचा प्रश्न? साहेब माझा प्रश्न पहिला तर हा आहे, या बँकेला 3 वर्ष आता होतील बंद होऊन, यावर एकही तुम्ही अजून ऍडमिनिस्ट्रेटर नेमलेला नाहीये आणि त्यानंतर बाकी हालचाली सगळ्या अगदी ठप्प पडलेल्या आहेत आणि सगळ्यांचे पगार अगदी इथल्या खातेदारांना न मिळता बाकी सगळे पगार आमचे स्टाफला जात आहेत. म्हणजे यामुळे आणखी आमचा जो खड्डा आहे, तो लॉस आहे, तो आणखी वाढतोय. त्यातनं आम्ही आता सामूहिक आत्महत्येचा विचार करतोय अडसुळांच्या बंगल्यासमोर जाऊन. यासाठी तुम्ही आता काय प्रयत्न करायचे ते करा, अनुकूल किंवा प्रतिकूल तुमच्याकडनं. खरं तर हा त्यांचा राग आहे पाटीलजी, पण या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल का? नाही, मुळामध्ये असं आहे की आपण म्हणताय की कारवाई झाली नाही असं म्हणताय आपण. त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई चालू आहे किंवा त्यांची चौकशी सुरू आहे. आता त्यांचा प्रयत्न चालू होता की कोणत्या तरी एखाद्या बँकेमध्ये मर्ज करायची, पण आपण जे म्हणताय त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर निश्चित प्रशासक नेमण्याच्या दृष्टीने कारवाई आम्ही करू. त्याच्या कधीपर्यंत तुम्ही आश्वासन देऊ शकताय तुम्ही कारवाई करण्याचं? एकीकडे तुम्ही म्हणताय की कारवाई सुरू आहे. स्वाती, आपण त्याच माध्यमातून प्रश्न विचारते की तुम्ही आश्वासन देऊ शकताय का याबद्दल? नाही, एक आहे की क्लब होतंय हे एका बँकेचं आपण विचारताय, पुन्हा दुसऱ्या बँकेचे प्रश्न आहेत. प्रत्येक बँकेची परिस्थिती वेगळी ना त्या ठिकाणी. मगाशी जनता बँकेच्या बाबतीमध्ये मी बोललो, आता हा रुपी बँकेचा विषय त्या ठिकाणी आलेला आहे. पाटीलजी, तुम्हाला कदाचित या वेगवेगळ्या बँकांचे प्रश्न असे वाटतील, पण खरं तर या बँकांचा एकत्रितपणे विचार केला तर सर्वसाधारणपणे यांच्यावर प्रशासक नेमणं, त्यांच्याकडनं जे काही म्हणजे ज्यांनी कर्जदार किंवा जे डिफॉल्टर्स आहेत
त्यांची सगळ्यांची यादी जाहीर करणं आणि कमीत कमी वेळामध्ये कारवाई करत या सगळ्यांना यांचा पैसा मिळवून देणं परत हे खरं तर कर्तव्य असताना त्याच्यात अनेकदा कसूर होते. असं का होतं, इतका विलंब का लागतो पाटीलजी? नाही, विलंब नाही, त्याची प्रोसेस आहे त्याप्रमाणे चाललेलं आहे ना आता सध्या. त्याच्या प्रोसेसप्रमाणे चालू आहे. त्यामध्ये विलंब होण्याचा एक विषय त्यामध्ये येत नाही. तुम्ही किमान आमच्या माध्यमातून आश्वस्त करता की तुमच्या परीने तुम्ही 100% प्रयत्न कराल, कारण तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा झाल्याशिवाय कदाचित काही होऊ शकणार नाही. तुम्ही किमान आश्वस्त 100% करताय का? 100% म्हणजे साधारणतः जर आपण टाइम फ्रेम म्हटलं तर पुढच्या वर्षभरामध्ये यांना न्याय मिळू शकेल, नुसतं सिटी आणि पीएमसी बँक नाही. ज्या बँका राज्यामधल्या अडचणीत आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आमच्या विभागाच्या वतीनं गतीनं कारवाई केली जाईल. खरं तर प्रत्येक वेळेला कारवाईच म्हटलं ते रेणुका जसं पाटील साहेबांनी सांगितलं की फक्त कारवाईचं आश्वासन दिलं जातं, प्रत्यक्षात मात्र काही होत नाही. रेणुका, अगदी खरं आहे स्वाती. आपण तोच प्रश्न घेऊन बाळासाहेब पाटलांकडे जाणार आहोत. सर, सरकार बदलतायत, आश्वासनं दिली जात आहेत, आधीच्या सरकारने कदाचित सहकार्य केले असेल, तुमच्या खात्याकडून कदाचित सहकार्य मिळत नसेल अशी देखील ओरड होतीये. साधारण किती, म्हणजे जर तुम्ही म्हणताय की आश्वासन देताय तुम्ही की सहकारी संस्थांवर आम्ही ज्यांनी त्रास दिलेला आहे आतापर्यंत या सगळ्या ठेवीदारांना त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं तुम्ही म्हणताय, टाइम लिमिट सांगा, आणि जर तशी कारवाई झाली नाही तर कुठे दाद मागायची आणि तुम्हाला किती वाजता कुठे भेटायचं तेही सांगून टाका. कारण प्रश्न अशासाठी आम्ही पोटतिडकीने विचारतोय बाळासाहेब पाटील, कारण तिथे लोक आत्महत्या करतायत. एक आत्महत्या म्हणजे एक घर उद्ध्वस्त होतंय. नाही, मुळामध्ये असं आहे की मी सहकारी विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर माझ्याकडे जे अर्ज येतात, जे लोक भेटतात त्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित असतो. मंत्री आहात म्हणजे तुम्ही न्याय देणार हे ते गृहीतच आहे ना. तुम्ही आम्हाला फक्त टाइम लिमिट सांगा, कारण आम्हाला त्या व्यथा आम्ही मांडतोय. सर, तुम्ही जर आता तुम्ही प्रत्यक्ष त्या ठेवीदारांना बघू शकत नसाल, बायपास सर्जरी झालेली आहे, लोकांना स्वतः डायलिसिस करायला पैसे नाहीयेत, ऑपरेशन्स थांबलेली आहेत, लग्न मोडतायत मुलींची, या सगळ्याला कोण जबाबदार? संबंधित शिवसेना नेत्यांवर कारवाई होणार का? हा प्रश्न पुढचा तुम्ही आम्हाला पहिले टाइम लिमिट सांगा. ठीक आहे, लवकर कारवाई करू आम्ही. आणि हार्डशिपच्या बाबतीमध्ये आजारपणासाठी शिक्षणासाठी पैसा म्हणतोय. ठीक. बाळासाहेब पाटील, उत्तर द्या. हो, आम्ही त्या सगळ्या ठेवीदारांच्या डोळ्यातले अश्रू बघतायत, लोक रडतायत, अक्षरशः आत्महत्या मी सांगितलं ना, मी आपल्याला सांगितलं ना, आपल्याला मी सांगितलं ना, आम्ही कारवाई करतो ना, आम्ही सांगितलं ना आपल्याला कारवाई करू. आता डिसेंबर महिना संपतोय, आता नवीन वर्ष सुरू होणार आहे. तुम्ही टाइम लिमिट आम्हाला सांगा की किती तारखेपर्यंत, कोणत्या महिन्यापर्यंत त्यांनी सहन करायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या ऑफिसला येऊन भेटायचं. ऑफिसला मला, आपण कधीही मंगळवार बुधवार मी ऑफिसला असतो, आपण मला भेटा, मी तुम्हाला सांगतो त्याच. म्हणजे समज तुम्ही आम्हाला टाइम लिमिट सांगा की नवीन वर्ष जे सुरू होतंय 2021 याच्यातल्या कुठल्या महिन्यापर्यंत त्यांनी आश्वासन तुम्ही दिलेला त्याची वाट बघायची कारवाई होतीये का, आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला येऊन भेटायचं. आम्हाला तारीख सांगा. मी सांगितलं मंगळवार बुधवार मी मुंबईमध्ये असतो किंवा इतर ठिकाणी असतो, आपण मला भेटा, त्या बँकेबाबतीत मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतो. आमची कुणाला पाठीशी घालायचा आमच्या इथे संबंध येत नाही, आमचा प्रश्न. लोकांची ऑपरेशन्स थांबलेली आहेत, पैसा कितीतरी लाखो रुपये त्यांचे अडकलेले आहेत. इतक्या निर्विकारपणे खरंच उत्तर देऊ नका. आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतोय. ठीक आहे, मी देतो ना आपल्याला. मी आपल्याला सांगितलं ना, 2दा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगतो. मी मंगळवार बुधवारी असतो आणि यामध्ये कोणालाही पाठीशी घालायचा शासनाचा उद्देश नाही. यामध्ये आमच्या स्क्रीनवर जर तुम्ही बघू शकत असाल किंवा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ क्लिप पाठवू शकतो का, कारण हे सगळे ज्यांचे केस आता पांढरे झाले, ज्यांनी आता आयुष्यभराची काय झालेलं आहे की मी ऐकून घ्या, मी त्यांनी आता बँकेचे खेटे मारायचे का या वर्षभरात? अहो मॅडम ऐकून घ्या ना तुम्ही, मॅडम ऐकून घ्या ना, 2 मिनिटं ऐकून घ्या ना. मी इथं मंत्रालयात बसलेले, माझ्या पुढे स्क्रीन नाही, मी एका ठिकाणी रूम मध्ये बसलेलो आहे, इथं मी बघू शकत नाही ना. मी क्लिप पाठवून दे, मी बघतो. बाळासाहेब पाटील 82-83 वर्षाचे आजोबाजी तिथे येऊन म्हणतात की आमच्याच उपचारांसाठी पैसे नाही येत. एक तिकडे लेक्चरर आहेत,
ते म्हणतायत की आतापर्यंत सगळा पैसा जमवला होता आणि ते आता बायकोला बीपी आणि डायबिटीसचा त्रास होतोय, महिन्याला 3-5 हजाराचा खर्च आहे, त्याच्यावर निभवायचं कसं? त्या माणसाला पुन्हा लेक्चर्स घ्यावी लागतात आणि उदरनिर्वाह करावा लागतोय. मॅडम, मी एकच मगाशीपासून सांगतोय की हार्डशिपसाठी मेडिकलसाठी काही रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. मी आता वारंवार हेच सांगतो ना आपल्याला. तुमच्याकडून अजूनही ठोस आश्वासनाची अपेक्षा आहे बाळासाहेब पाटील, कारण आम्ही सकाळपासून ज्या समस्या बघतोय ना, अक्षरशः डोळ्यात पाणी येत ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी देतो. हो, म्हणजे तुम्ही म्हणताय की साधारण नवीन वर्षाच्या किती तारखेपर्यंत होईल हे उत्तर द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही गेलात तरी चालेल. पण या सगळ्या डोळ्यांमध्ये जे पाणी आहे ना सकाळपासून ते आम्ही नाही अक्षरशः जात नाही मी. बघतोय. आणि पुढचा मुद्दा म्हणजे कदाचित याबद्दल तुम्ही ठोस आश्वासन देऊ शकत नसाल तर सरकारमध्ये असलेल्या शिवसेना सरकारमध्ये आहे, मुख्यमंत्री आहेत, तरी देखील अडसुळांवर कारवाई होत नाही. तिथे तर स्वाती आमची प्रतिनिधी सांगते तिथल्या लोकांनी सांगितलं की नवनीत राणांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता, त्यांना देखील या प्रश्नाचं उत्तर संसदेत मिळू शकत नाही. म्हणजे लोकांनी पैसा गुंतवायचा आणि गेल्यानंतर मग फक्त त्या धक्क्याने मरून जायचं का? बाळासाहेब उत्तर द्या. आम्ही काय सगळा महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट बघतोय. आवाज येत नाही, कट होते काय ते? तुम्हाला आवाज कदाचित पोहोचत नसेल तर आम्ही आतापर्यंत आम्ही काय बोललो याच्या क्लिप्स आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताय की तुम्हाला दिसत नसतील तर या सगळ्या व्यथा ज्यांचे केस पांढरे झाले आयुष्याची पुंजी कमावून आणि त्यांना आता बँकेचे हेलपाटे घालावे लागतायत, तिथे 40 सिनियर सिटीजन्सना घेऊन त्या सामाजिक कार्यकर्त्यांना इकडे तिकडे पळावं लागतंय, या सगळ्यावर उत्तर काय हा न्यूज 18 लोकमतचा प्रश्न आहे. आणि तुम्ही आश्वासन दिले की लवकरात लवकर कारवाई करू. ते लवकरात लवकर कधी ते देखील आमचे प्रतिनिधी आता तुमच्यापर्यंत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि तसं आश्वासन आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या सगळ्या ठेवीदारांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, धन्यवाद. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.